आणि यानंतर आपण जाणार आहोत पुण्यामध्ये। पुण्यातील खडक तहसील कार्यालयामध्ये शिवप्रेमी हे आक्रमक झालेले आहेत आणि एकंदरीतच या परिसरामध्ये सध्या गोंधळ देखील माजलेला आहे। तेव्हा हवेली तहसील कार्यालयामध्ये शिवरायांचा पुतळा हा हटवण्यात आला होता आणि त्यानंतर आता हे आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता हे शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। पुतळा घेऊन हे सगळे शिवप्रेमी आता पुन्हा दाखल झालेले आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, एकंदरीतच शिवसैनिक शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय का अधिकचं अपडेट मिळत आहे? दीपक, अगदी जर आपण बघितलं तर शिवप्रेमी मागील 2.5 तासापासून या तहसील कार्यालयामध्ये आंदोलनासाठी बसलेले होते। जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी हटवण्यात आलेला होता तो पुन्हा इथंच बसवण्यात यावं ही मागणी होती। काही वेळापूर्वी खासदार निलेश लंके देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या आंदोलन जे शिवप्रेमी आहेत त्यांच्यासोबत बसलेले आहेत आणि मागणी एकच होती की तो पुतळा पुन्हा एकदा या ठिकाणी आणला जावा आणि तो तात्काळ इथं बसवला जावा। तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय जे शिवप्रेमी सगळे आहेत ते जोरदार घोषणा या ठिकाणी देत आहेत आणि प्रशासनाला हीच मागणी आहे की तात्काळ तो पुन्हा एकदा इथं बसवण्यात यावं, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलन करू। आता जर आपण बघितलं तर हे सगळे शिवप्रेमी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं आल्यानंतर काहींचे जोरदार घोषणाबाजी देत आहेत। आपण थेट त्यांच्याशी या ठिकाणी बोलायचं प्रयत्न करा। म्हणजे काय महाराजांचा पुतळा इथं बसवण्यात आंदोलन करताय? आमच्या सर्व पाटनगर शिवभक्तांनी सकाळी पासून जे आंदोलन केलं, एकच भूमिका सगळ्यांची होती की आमच्या महाराजांचा पुतळा पूर्वपदावर आला पाहिजे, त्या ठिकाणी आला पाहिजे। त्या मागणीला यश आलं आणि आता या ठिकाणी पुतळ्याला थोड्या वेळात काम सुद्धा चालू होणार आहे। ज्या चौथऱ्यावर महाराज विराजमान झालेले होते त्या चौथऱ्यावर खऱ्या अर्थाने महाराज विराजमान होतील। हे सर्व आमच्या शिवभक्त मंडळी सकाळ पासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्या वेळेपासून ह्या पुतळा इथून छुप्या पद्धतीनं रातोरात हलवला गेला, जसं आज आम्हाला दुपारी या ठिकाणी कळलं, तेव्हापासून आम्ही सर्व पुणे शहरातील शिवप्रेमी ठाण मांडून बसलो आणि आमची एकच मागणी होती, जोपर्यंत आमच्या छत्रपतींचा म्हणजे आमच्या दैवतांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी पुन्हा परत येऊन बसवला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी आम्ही ठाम। तेव्हा कोणतीही